जय शिवराय, जय भीम. 2 तारखेला जो ससानेनगरमध्ये झालेला हल्ला आहे, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही पत्रकार प्रेस बोलवलेला आहे. माझं सर्वांना प्रामाणिक मत आहे, श्रीगोंदा शहरातील प्रमुख माणसांना सांगण्याचं काम आहे की बाबा ह्या घटनेचा पूर्ण अभ्यास करा आणि मग ह्या विषयावर बोला. इथं सामाजिक तेढ निर्माण होईल असं काय आमचा कुठलं उद्दिष्ट नाही. पण खोरखोर मयत झालेला माणूस हा खून झालेला आहे. तो काय दगड पडून मयत झालेला नाही, दगडावर पडून त्याच्यावर ओरिजिनल दगडफेक झालेली आहे. त्याच्या बऱ्याच ठिकाणी जखमा आहेत. माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की बाबा श्रीगोंदा शहरातील माणसांनी त्याला सगळ्यांनी मिळून प्रतिसाद द्यावा. मी 4 तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि किरण शिंदे साहेब असतील किंवा DYSP साहेब असतील यांनी उर्वरित आरोपी अटक करावे, या आमच्या रिअल बातम्या असतील. जय भीम, जय शिवराय. संदीप लक्ष्मण ससाने, माझी मागणी अशी की तात्काळ जी घटना घडलेली आहे, जी आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करावी. जे समाज कल्याण करून जी पीडित ज्यांना मारहाण झाली त्यांना मदत भेटावी आणि जी आरोपी असे जी झालेली घटना आहे त्यात माझे चुलते रामशंकर ससाने यांचा मृत्यू झालेला आहे. आता मी दिवाळीच्या परेडला घरामध्ये जेवण करत होतो, बाहेर आरडाओरडा चालू होती. तर तिथं मी बाहेर बघण्यासाठी गेलो तर माझी चुलती तिथं गेली, तर माझ्या चुलत्यांना दगड लागले तिथं डोक्याला, रामशंकर ससाने. माझी एवढीच इच्छा आहे की त्यांना न्याय मिळावा. मला सुद्धा संरक्षण पाहिजे पोलिसांचं कोणाचं तरी, कारण की मला पण दबाव येतोय, पण मी नाव सांगू शकत नाही. आता घडलेली जी घटना आहे 2 तारखेला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी, तर अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेला कुणी खतपाणी घालू नये. मग ते समाजातील काही घटक असतील किंवा राजकीय काही घटक असतील, कारण घडलेली घटना अतिशय चुकीची घटना आहे. शेवटी एक दगडफेकीमध्ये एक माणूस मेलेला आहे, त्याच्यासमोर आपल्याकडे पुरावे आहेत, दवाखान्याचे MLCचे रिपोर्ट बी आहेत. आणि जे पीडित आहेत ज्या लोकांना खरोखर तिथं दगडफेकीमध्ये जे लागलेलं आहे तर त्या सगळ्यांचे रिपोर्ट आहेच ना तिथं. पोलिसांनी स्वतः MLC दिलेली आहे बाबा कुणाकुणाला लागले आहे, कुणाकुणाचे नावं येतं काय येतं. त्याच्यामुळं घडलेली घटना ही चुकीची आहे किंवा खोटे असं अशातला तर काही भाग नाही. आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. त्यांना जे आरोपी जे फरार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी. 4 तारखेला आम्ही आमरण उपोषणासाठी तहसीलदारांना आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनला व डेप्युटी साहेबांना व कलेक्टर ऑफिसला आम्ही याविषयी पत्र देणार आहे. इथं